मागच्या एपिसोडमध्ये सीबीएसई आणि कॉक्रोच जनता पार्टी याच्या आंदोलनासंदर्भात एपिसोड करताना तिसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणून मी इंडिया आघाडीच्या होणाऱ्या बैठकीसंदर्भात माहिती दिलेली होती. या बैठकीमध्ये काय होऊ शकतं आणि त्याचा भारताच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो असा एक प्रश्न या निमित्ताने मी उपस्थित केलेला होता आणि तोच विषय आज मी पुढे नेतो आहे. महत्वाचं म्हणजे आज जी चर्चा आपण करणार आहोत त्याच्यामध्ये सीजेपीचं आंदोलन मागच्या शनिवारी झालेलं आहे. त्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं आहे. आणि शनिवारी होणारी इंडिया आघाडीची बैठक ही शनिवारी झाली नाही, ती सोमवारी झाली. त्या बैठकीमध्ये काय काय झालं आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात किंवा त्याच्यातून आपण पुढच्या राजकारणाचा काय अंदाज करू शकतो याच्या संदर्भात पण मी आज माझी मतं व्यक्त करणार आहे. सीजेपी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी या आंदोलनामध्ये त्याला यश मिळालं, अपयश मिळालं याच्या संदर्भात बरीच चर्चा चालू आहे. दोन्ही टोकाचे मुद्दे या निमित्ताने चर्चा केली जाते आहे. दोन भाग त्याच्यामध्ये पडलेले आहेत मीडियामध्ये सुद्धा. आणि कोणी त्याला खूप यशस्वी झालं असं म्हणतायत, कोणी खूपच अपयश आलं असं म्हणतायत. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आज आपल्याला या एपिसोडमध्ये चर्चा करायची आहे तो असा आहे की ही सीजेपी ही बीजेपीची बी टीम आहे अशी एक टूम आता समोर आणली गेलेली आहे. आणि विरोधी पक्षांना असं वाटतंय आता की कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे आणि बी टीम म्हणून ही टीम काम करते आहे. विरोधी पक्षांना असं का वाटतंय की ही बी टीम आहे आणि त्या वाटण्याचा परिणाम या सीजेपीवर म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी नावाच्या ह्या ज्या प्लॅटफॉर्मवर काय होऊ शकतो, हे आंदोलन पुढे होऊ शकतं, आणखी वाढू शकतं, कमी होऊ शकतं, बंद पडू शकतं, या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही पाहत आहात दीपक पटवे हे युट्यूब चॅनल. मंडळी, इंडिया आघाडीची मीटिंग जी शनिवारी होणार होती ती सोमवारी झाली आणि त्या मीटिंगचा अजेंडा होता ममता बॅनर्जी यांनी ठरवलेला. ममता दीदींचं असं म्हणणं होतं की भारतीय जनता पक्षाची दादागिरी, मुजोरी खूप वाढत चाललेली आहे आणि इंडिया आघाडीने या संदर्भात ताबडतोब आंदोलनं केली पाहिजेत, हालचाली केल्या पाहिजेत, नाहीतर सगळ्या पक्षांना ही भारतीय जनता पक्ष खाऊन जाईल आणि म्हणून आपण तातडीने काहीतरी केलं पाहिजे. म्हणून यांनी ही बैठक बोलवण्याचा आग्रह केला. त्यात ममता दीदींचा एक अजेंडा असा होता, छुपा अजेंडा असा होता की या इंडिया आघाडीचे निमंत्रक किंवा प्रमुख म्हणून आपली नियुक्ती केली जावी, जेणेकरून या आंदोलनाला, या आघाडीला आपल्याला आणखी स्ट्रॉंग बीजेपीच्या विरोधात लढता येऊ शकेल. पण जो पक्ष, जो नेता स्वतःचा पक्ष टिकवू शकला नाही, स्वतःच्या पक्षाला राज्यामध्ये यश मिळवून देऊ शकला नाही, तो पक्ष, तो नेता देशाचं कसं नेतृत्व करू शकतो, देशाच्या विरोधी पक्षांचं कसं नेतृत्व करू शकतो, असा एक प्रश्न या निमित्ताने आता पश्चिम बंगालच्या पराभवानंतर ममता दीदींबद्दल विचारला जातो आहे. आणि ममता दीदींनी त्यामुळेच त्यांचा जो छुपा अजेंडा होता तो बहुतेक पिशवीतून बाहेर त्या दिवशी काढलेला नाही. पण त्यांनी जरी काढलेला नसला तरी महाराष्ट्राने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा त्या बैठकीमध्ये उपस्थित केला अशी पण माहिती समोर आलेली आहे. त्याच्या मागचा उद्धव ठाकरेंचा काय उद्देश होता हे पण आपण बघणार आहोत. राहुल गांधी यांच्या संदर्भात देखील उद्धव ठाकरे काही मुद्दे उपस्थित करते झालेले आहेत. उद्धव ठाकरे त्या बैठकीमध्ये असं म्हणाले की आपल्याला म्हणजे इंडिया आघाडीला पंतप्रधान पदाचा चेहरा लवकरात लवकर जाहीर केला पाहिजे. पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर केला पाहिजे याचा अर्थ राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे उद्धव ठाकरे यांना मान्य नाही असं त्यांनी एक प्रकारे या निमित्ताने जाहीर करून टाकलेलं आहे, स्पष्ट करून टाकलेलं आहे. आणि दुसरा एक मुद्दा त्यांनी या मीटिंगमध्ये मांडला की ह्या इंडिया आघाडीला ताबडतोब कोणीतरी एक निमंत्रक आपल्याला नियुक्त केला पाहिजे. इतके वर्ष झाले आपण निमंत्रक नियुक्त करू शकलो नाही आणि तो निमंत्रक कसा असला पाहिजे तर ज्याचे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत असा. हे दोन महत्वाचे मुद्दे उद्धव ठाकरे यांनी त्या बैठकीमध्ये मांडले. त्याचा अर्थ काय तो पण आपल्याला बघितला पाहिजे. उद्धव ठाकरे जेव्हा असं म्हणतात की पंतप्रधान पदाचा चेहरा आपल्याला निश्चित केला पाहिजे, त्याचा अर्थ असा आहे की राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा चेहरा होऊ शकत नाही असं हिंट उद्धव ठाकरे यांनी या इंडिया आघाडीच्या मीटिंगमध्ये देऊन टाकलेली आहे. मग कोण असला पाहिजे, कोण चेहरा असला पाहिजे याच्यावर काही चर्चा झाली का
तर काही चर्चा झाली नाही. जी काही आपल्याकडून माहिती आलेली आहे त्यानुसार त्याच्यावर चर्चा झाली नाही. पण मग उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा मांडला, त्याचं काय झालं? तर त्याचा अर्थ, दुसरा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे यांना स्वतःला, मला स्वतःला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून इंडिया आघाडीने जाहीर करावं आणि त्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू व्हावी असा एक प्रयत्न त्यांनी करून बघितला, असं आपल्याला याच्यातून अर्थ काढता येतो. निमंत्रकाच्या बाबतीतही तेच होऊ शकतं. एकतर ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वारंवार ममता दिदींचा फोन आल्याचं सांगितलं जातं, ममता दिदी भेटायला आल्याचं सांगितलं जातं. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ममता दिदींचं नाव पुढे यावं निमंत्रक म्हणून याच्यासाठी एक प्रयत्न करून बघितलेला दिसतोय आणि त्यामुळे त्यांनी निमंत्रक पदाची एक मागणी त्या बैठकीमध्ये केली. त्याच्यावर पुढे काहीच झाल्याचं माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे ते मुद्दे सध्या इंडिया आघाडीच्या चर्चेतून बाद झालेले आहेत. तर 25 पैकी 23 पक्ष या मीटिंगला प्रत्यक्ष उपस्थित होते. यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे की या बैठकीमधून भविष्याच्या राजकारणाबद्दल आपण काय सांगू शकतो, तर भविष्याच्या राजकारणामध्ये आपण जे म्हणत होतो की इंडिया आघाडी ही आता जवळपास संपलेली आहे, तर या बैठकीमुळे त्याला थोडीशी पुनर्जीवन मिळालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. या बैठकीमध्ये त्यांनी ठरवलंय की पुढे वारंवार या मिटिंगा करत राहायच्या. तसं त्यांनी आधी पण ही गोष्ट ठरवलेली होती, त्यांनी त्या वारंवार मिटिंगा केल्या नाहीत, यापुढे ते करतील अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे या जोपर्यंत या इंडिया आघाडीचं पुनर्रचना खऱ्या अर्थाने होत नाही तोपर्यंत फार काही त्याच्यात फरक पडेल असं वाटत नाही. पण जो संपल्या आघाडी असं वाटत होतं ती मात्र थोडी का असेना अजून जिवंत आहे असं या मिटिंगने आपल्याला सिद्ध करून दिलेलं आहे. आता महत्वाचा मुद्दा जो आहे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबद्दलचा. मागच्या शनिवारी हे आंदोलन झालं. अनेक लोक असं म्हणतात हे आंदोलन अपयशी झालं, खूप गर्दी कमी होती, जेवढा वेळ दिलेला होता आंदोलनाला त्याच्या खूप कमी वेळेत हे आंदोलन संपवण्यात आलं, याचा अर्थ ते अपयशी झालेलं आहे. आणि काही लोकांनी त्या ठिकाणी असलेल्या गर्दीचे फोटो टाकले, त्या गर्दीचे व्हिडिओ टाकले आणि आंदोलन कशा पद्धतीने यशस्वी झालं असंही सांगण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. माझं मत काय आहे या संदर्भातलं, तर मला असं वाटतं की पहिलं आंदोलन होतं आणि ते आंदोलनाला ज्या पद्धतीने, आता हे डिजिटल माध्यमावर फॉलो करणारे जे फॉलोअर्स असतात ते प्रत्यक्षात आंदोलनाला जास्त प्रमाणात उपस्थित राहत नाही असाच अनुभव आहे. डिजिटल काम करणारा माणूस डिजिटलच काम करतो, मैदानावर काम करणारा, जमिनीवर काम करणारा माणूस जमिनीवर काम करतो. तर हा फरक मानवी स्वभावामध्ये पहिल्यापासून आहे. त्यामुळे अपेक्षा होती की फार काही कुणी तिथे येणार नाही, पण बऱ्यापैकी गर्दी आली असं आपण म्हणू शकतो, जे काही व्हिडिओ आणि चित्रीकरण समोर आलेली आहेत त्याच्यावरून. आता हे लवकर का आटोपलं गेलं, तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी खूप ऊन होतं, गरम होत होतं, घामाच्या धारा निघत होत्या आणि आजूबाजूची सगळी दुकानं बंद करण्यात आली होती, सगळे हॉटेल्स रेस्टॉरंट बंद करण्यात आलेले होते. त्यामुळे कोणाला प्यायला सुद्धा पाणी मिळत नव्हतं आणि ह्या उन्हामध्ये जर प्यायला पाणी मिळत नसेल तर फार वेळ कोणी तग धरू शकत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने एक व्हिडिओ असा आला की ह्या कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्याला कोणीतरी एक म्हातारे बाबा पंख्याने हवा घालतायत, त्याच्यावर टीका करण्यात आली. हा जो अभिजित दिपके आहे या पक्षाचा, या पार्टीचा प्रमुख, तो चक्कर येऊन पडला, त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, याच्यावरही टीका केली जाते. तर तिथलं वातावरण तसं होतं, तिथली परिस्थिती तशी होती, त्यामुळे हे परिणाम झाले आणि त्यामुळे आंदोलन लवकर संपवावं लागलं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे लगेच त्याच्यावर पराभूत झालं, सगळं संपलं असं शिक्का न मारता अजून एक संधी आपण त्यांना दिली पाहिजे. पण हे जरी आपण असं म्हणत असलो तरीही एक मोठं नुकसान या आंदोलनाच्या निमित्ताने या सीजेपीचं झालेलं आहे, कॉक्रोच जनता पार्टीचं झालेलं आहे. ते कसं, तर जंतर मंतरवर आंदोलन जर करायचं असेल तर किमान 7 दिवस आधी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते, असा एक नियम त्यांनी केलेला आहे. त्यामुळे अभिजित दिपकेने ऐन वेळेस तिथे आल्यानंतर परवानगी मागू असं म्हटलंय. 7 दिवसाची परवानगी घेतलेली नाहीये, त्यामुळे त्याचं आंदोलन चिरडलं जाईल, त्याला अटक केली जाईल आणि आंदोलन उधळून लावलं जाईल अशी जी सगळ्यांची अपेक्षा होती किंवा सगळ्यांना वाटत होतं, तसं काही झालेलं नाही. उलट अभिजितला विमानतळावर जाऊन पोलिसांनी तिथे काही त्याच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेतल्या आणि त्याला तातडीने जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली. आणि इथेच खरं म्हणजे विरोधकांच्या मनामध्ये शंकेची पाल आता चुकलेली आहे. विरोधकांना असं वाटतं की जे सरकार, जे पोलीस 7-7 दिवस आधी परवानगी मागण्याची अट घालतं, ते अभिजित दिपकेला तातडीने कशी काय परवानगी देऊ शकतं?
ज्या अर्थी त्याला तातडीने परवानगी दिली, ज्या अर्थी त्याला विमानतळावरून मोठ्या पोलीस संरक्षणामध्ये गाडीमध्ये घालून आंदोलनस्थळी आणलं गेलं, याचा अर्थ असा आहे की हे सगळं बीजेपीचं प्रायोजिक आंदोलन आहे. म्हणजेच अभिजित दिपके आणि त्याची कॉक्रोच जनता पार्टी ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे असं विरोधी पक्षांना आता वाटायला लागलेलं आहे. आणि इथेच या आंदोलनावर फार मोठा आघात झालेला आहे असं मी तुम्हाला सांगतो. याचं कारण असं आहे की जेव्हा एखाद्या पक्षाच्या निष्ठेविषयीच, एखाद्या पक्षाच्या प्रामाणिकपणाविषयीच शंका उपस्थित होते, त्यावेळेस त्या आंदोलनाचं जबर नुकसान होतं. हा इतिहास आहे आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या संदर्भात ते झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाने किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, ज्यांना आपण चाणक्य, आधुनिक चाणक्य वगैरे म्हटलं जातं, त्या अमित शहा यांनी दिल्ली सरकारच्या मार्फत हे सगळे डाव रचले असं आपण म्हणू आणि त्या माध्यमातून अशी एक शंकेला जागा निर्माण करून दिली की अभिजित दिपके हा भारतीय जनता पक्षाच्या फायद्याचा आहे, म्हणून भारतीय जनता पक्षाचं सरकार त्याला मदत करत आहे. आणि हा जो प्रयत्न समजा भाजपने केला असेल, अमित शहानी केला असेल, तर तो पूर्णपणे यशस्वी झालेला आहे आणि विरोधी पक्षांच्या मनामध्ये पूर्णपणे शंका आहे की आता अभिजित दिपके हा बीजेपीची बी टीम झालेला आहे. आता हा प्रचार अजून पुरेशा प्रमाणामध्ये पसरलेला आहे का, तर पसरलेला नाही. काही लोकांच्या मार्फत तो माझ्यापर्यंत तो मुद्दा आला, म्हणून मी हा या ठिकाणी मांडतो आहे. पण हा मुद्दा जेव्हा हळूहळू पसरत जाईल, आज जे अभिजित दिपकेच्या आंदोलनाला, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देत आहेत, त्याचं समर्थन करत आहेत, युट्यूबच्या माध्यमातून त्याच्या समर्थनार्थ एपिसोड बनवले जात आहेत, तो कसा यशस्वी झाला हे सांगितलं जातंय. त्या लोकांना, ते सगळे जे आहेत ते भाजप विरोधी, मोदी विरोधी आहेत, सत्ता विरोधी आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यांना जेव्हा असं हे वाटायला लागेल की अभिजित दिपके सुद्धा भाजपचाच माणूस आहे, भाजपचीच बी टीम आहे, तेव्हा मला असं वाटतं की ते लोकही हळूहळू जर मागे सरकले आणि या आंदोलनाचा पाठिंबा त्यांनी काढून घेतला तर हे आंदोलन फार काही टिकणार नाही. म्हणजे आता येत्या शनिवारी पुन्हा अभिजित दिपकेने हे आंदोलन देशभर करण्याची घोषणा केलेली आहे. तर पहिल्या आंदोलनाचा एकूणच अनुभव बघता हे देशभर आंदोलन होईल का, तर काही ठिकाणी नक्की प्रतिकात्मक आंदोलनं होतील, काही ठिकाणी रस्ता रोको केला जाईल, काही ठिकाणी धरणे धरले जातील, अशा पद्धतीचे काही आंदोलनं होतील. पण देशव्यापी आंदोलन ज्याला आपण म्हणतो, ज्याला अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं एक उदाहरण देऊ शकतो, तसं काही होईल का, तर मला असं वाटत नाही की तेवढ्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन जाईल. कारण आता ही बी टीम म्हणून जी एक प्रतिमा तयार केली जाते आहे, त्याचा परिणाम नक्की होईल. हे जे आंदोलक किंवा युवा त्याच्या पाठीमागे राहता आहेत, ते सुद्धा हळूहळू त्याच्यापासून लांब जातील अशी मला शंका आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य तुमचं मत नोंदवा. हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की हा एपिसोड बघितल्यानंतर ताबडतोब सबस्क्राईब करून घ्या, तरच तुम्हाला पुढच्या एपिसोडची माहिती वेळच्या वेळी येत जाईल. पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार.